Zee24 एक पाऊल पुढे. या जाती महाराष्ट्रामध्ये आहेत. बरोबर आहे. मी आता प्रेक्षकांसाठी एक आकडेवारी देतोय, ते म्हणजे ओबीसींचं 5 निवडणुकांमधलं महाराष्ट्राचं नेमकं प्रतिनिधित्व काय होतं, महाराष्ट्राच्या विधानसभेत किती ओबीसी होते याचाही आपण विचार करूया. 1990 मध्ये 74 होत्या, 1995 मध्ये 68, 1999 मध्ये 68, 2004 मध्ये 69, तर 2009 मध्ये 85. एकूण 288 जागांपैकी 2009 मध्ये 85 जागांवर ओबीसी उमेदवार विविध पक्षांचे निवडून आलेले होते. याचा अर्थ या सगळ्या प्रश्नाचा आपण केवळ राजकारण आणि निवडणुका याच बाजूनी विचार करणार आहोत असं अजिबात नाही, परंतु ज्या आपण एका समस्येविषयी किंवा ज्या एका उद्भवलेल्या परिस्थितीविषयी बोलतोय त्याची एक बाजू म्हणून त्याची एक डेमोग्राफिक प्रोफाईल ज्याला आपण म्हणतो किंवा जातीची प्रोफाईल नेमकी काय आहे ती आपल्याकडे आता प्रकाश पवार यांनी मांडली. तर त्याची पॉलिटिकल प्रोफाईलचा एकच निर्देशक असलेली ही अशी पॉलिटिकल प्रोफाईल त्यांचे निवडून आलेले उमेदवार ती मी आपल्यासमोर दाखवली. मला सर्वात जायचंय प्रथम अभय वर्तक यांच्याकडे. अभय वर्तक, हिंदू समाज सोडून, हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जाण्याकरता या धर्मातला एक मोठा गट विचार करतोय. तुमच्या मते या ओबीसींना हिंदू धर्मात नेमका त्रास काय आहे? चांगला प्रश्न आहे की याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे मला वाटतं की जे काही धर्मांतरणाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये पूर्णतः राजकीय दृष्टिकोन वाटतो. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ओबीसी समाज हा संघटित समाज आहे आणि त्या संघटित समाजाला जर आपण एका धर्मातून दुसऱ्याकडे एक वारं व्हायला लागलं तर आपल्याला खूप मोठ्या संघटित समाजामध्ये फूट पाडता येईल अशा प्रकारचं राजकारण त्याच्यामध्ये असू शकतं. कारण याच्यामधला दुसरा पैलू असा आहे की ओबीसींवरती अन्याय कोणी केला आहे? ओबीसींवरती अन्याय केलाच असेल तर तो हिंदू धर्माने. आज ज्या हिंदू धर्मामध्ये कुठेही वर्णव्यवस्था जिवंत नाही, आज हिंदू धर्मामधली अशी अवस्था की बाबा कुणी कुठल्याही मंदिरामध्ये जाऊ शकतं, आज सर्व वेदांचं शिक्षण सर्वजण घेऊ शकतं. गेल्या 65 वर्षांचा मगाशी आपण आकडेवारी याचा अर्थ जात गेली असं म्हणताय अभय वर्तक तुम्ही? ह्याच्यावर कोण प्रेक्षक विश्वास ठेवेल मला सांगा? जात गेली असं आपण म्हणू शकतो का? निश्चितपणे जात गेली हा जरी मला पण माहिती आहे की कारण जात जिवंत आज राजकारणी लोकांनी सर्वात मोठ्या प्रमाणात ठेवली आहे, त्यामुळे आज जात गेली असं कोणीही म्हणू शकणार नाही. परंतु जी पूर्वी हिंदू धर्माने असं जे लोक म्हणतात किंवा मंदिरात जायचा प्रवेश नाकारला जात होता, तुम्हाला नोकरी करायची परवानगी नव्हती, आज आपण बघितलं तर ब्राह्मणांचं सोडून द्या, आज आजच्या मंत्रिमंडळामध्ये एकही ब्राह्मण मंत्री नाही. आजच्या मंत्रिमंडळामध्ये म्हणजे पूर्णतः ब्राह्मणमुक्त मंत्रिमंडळ आहे. माझा म्हणण्याचा एक अर्थ म्हणून लक्षात मला एका ह्याच्यात तुम्ही उत्तर द्या. ओबीसींना असा काय त्रास दिला की जेणेकरून ओबीसी दुसऱ्या धर्मात जायला तयार झाले? एक माणूस आपलं घर सोडून दुसऱ्या घरात जायला तयार होतो तेव्हा नक्कीच त्याला काहीतरी त्रास झाला असणार. तुमच्या मते नेमका काय त्रास झाला? मला असं वाटतं की याच्यामध्ये कोणत्याही त्रासाचं नाही, याच्यामध्ये केवळ राजकारण आहे. याच्यामध्ये धर्मांतरण, माझं असं म्हणणं असं अजिबात नाही की धर्मांतरणाची समस्या नाही. धर्मांतरणाची समस्या कोणत्याही प्रकारचा त्रास त्यांना झालेला नाही असं आपलं विधान आहे. आपण जाऊया हनुमंत उपरे यांच्याकडे. हनुमंत उपरे हे अध्यक्ष आहेत सत्यशोधक ओबीसी परिषदेचे. हनुमंतजी मला सांगा, आता आपण एकूणच ओबीसी जातीची सगळी डेमोग्राफिक प्रोफाईल पाहिली, त्यांचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन काय आहे, राजकीय प्रतिनिधित्व ते काय आहे पाहिलं. इथे सनातन धर्माचे प्रमुख आपल्याला सांगतायत की अशा प्रकारचा कुठलाही त्रास त्यांना इकडे होत नाहीये. मग मला सांगा, हे धर्मांतर आणि त्याचं जे अभियान आता चालू झालेलं आहे ते नेमक्या कोणत्या कारणांमुळे चालू झालं हे आमच्या प्रेक्षकांना कळू द्या. यामध्ये विश्लेषण करताना जे सांगण्यात आलेलं आहे की 27% या ठिकाणची लोकसंख्या आहे. या भारतामध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या ज्या मागासलेल्या जाती आहेत या 52%, अर्ध्याच्या वर आहे. एक दुसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की देश स्वतंत्र झाल्यापासून 1951 पासून ते आजपर्यंत 6 वेळेस जनगणना झालेल्या आहेत आणि या संविधानाच्या 340 नंबरच्या कलमान्वये या देशातल्या 1949च्या कायद्यान्वये या देशातल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या ओबीसीची जनगणना व्हावी यासाठीचा असणारा प्रयत्न 1951 पासून होतोय. 1931ला या देशात ब्रिटिशांनी ओबीसीची असणारी जनगणना केली, परंतु या देश स्वतंत्र झाल्यापासून या देशातला अर्ध्याच्या वर जो ओबीसी आहे, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला ओबीसी आहे, त्याची जनगणना झाली नाही.
1951 पासून ते 2010 पर्यंत आपण जर बघितलं असेल तर 2010ला या ठिकाणी या संसदेने ठराव घेतला होता की या ओबीसीची असणारी जनगणना झाली पाहिजे. या देशामध्ये या ओबीसीच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचं जे मूळ आहे त्या ओबीसीच्या असणाऱ्या जनगणनेमध्ये आहे. आणि ओबीसी जर या देशामध्ये काउंट जर झाला तर या देशातल्या ओबीसींना या प्लॅनिंग कमिशन जो प्लॅनिंग कमिशन ज्या ठिकाणचं असणारं वाटप करतो पैशातलं त्या 100 रुपयामधला 52 रुपयाचा हिस्सा या देशातल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना मिळतील. स्वतंत्र मंत्रालयाची असणारी त्याची स्थापना होईल. या ठिकाणचे असणारे जे ओबीसी आहे आता उल्लेख करण्यात आला की 12 बलुतेदार 18 आलुतेदार जे त्यांना त्या ठिकाणचे असणारे शेतीवर अवलंबून असणारे म्हणजे ओबीसी या ठिकाणचे असणारे कुशल कारागीर भटके विभुक्त जाती जमातीचे यांना काउंट या ठिकाणी जाणीवपूर्वक करत नाही. याचा जर आपण जर अंदाज जर घेतला तर 52% ओबीसी मध्ये 43.4 ओबीसी हिंदू आहेत आणि 8.4 मागास अल्पसंख्याक आहेत. आणि 8.4 मागास अल्पसंख्याकमध्ये मुस्लिम ओबीसी आहेत, जैन ओबीसी आहेत, ख्रिश्चन ओबीसी आहेत, शीख ओबीसी आहेत. मग ह्या ओबीसी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जो मागासलेला ओबीसी हिंदू ओबीसी हा 43.8 आहे. आणि आपण या ठिकाणी काकासाहेब कालेलकर आयोग आपण पाहिला त्या काकासाहेब कालेलकर आयोगाला सुद्धा विरोध या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात झाला. या काकासाहेब कालेलकर आयोग या ठिकाणी स्थापना होत नाही. या ओबीसीची असणारी जनगणना होत नाही. हिंदू कोड बिलाची असणारी त्या ठिकाणी मागणी करून या ठिकाणी अंमलबजावणी होत नाही. म्हणून या देशाचे असणारे कायदे मंत्री त्यावेळेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदाच्या खुर्चीला लाथ मारली होती आणि त्याला विरोध करत होते या देशातले असणारे उच्चवर्णीय हिंदू. झी 24 तास एक पाऊल पुढे.